नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन राहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थांनी 47 ते 56 या 10 श्लोकांचा एक गट तयार केला आहे. याआधी त्यांनी श्लोक 28 ते 37 मध्ये शेवटचे चरण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे घेऊन रचना केली होती व आपल्याला पटवून दिले की खऱ्या भक्ताची भगवंत कधीही उपेक्षा करीत नाही. त्यानंतर त्यांनी श्लोक क्रमांक 38 ते 42 मध्ये शेवटच्या चरणात मना सज्जना राघवी वस्ती की जय हे घेऊन रचना केली होती व मनाला कायमच राघवाच्या म्हणजेच भगवंताच्या सान्निध्यात राहण्यास प्रार्थना केली होती. श्लोक क्रमांक 47 ते 56 या 10 श्लोकात त्यांनी जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे शेवटचे चरण घेऊन रचना केली आहे. या 10 श्लोकांमध्ये त्यांनी ज्या भक्ताला भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे, ज्या भक्तांना भगवंत कळाला आहे, अशा भक्तांचे वर्णन केले आहे. समर्थ सांगतात की या जगामध्ये जो जाणता भक्त होऊन राहतो त्याला सतत मनामध्ये आणि डोळ्यापुढे श्रीहरीच दिसतो. जाणता भक्त कोणता? कोणाला जाणता भक्त म्हणावे? समर्थ म्हणतात, ज्याचे आचार विचार उच्चार भगवंताचे ठायी आहेत तो जाणता भक्त. ज्याला सगुण निर्गुण या दोन्ही उपासनेचे महत्त्व कळाले तो जाणता भक्त. देवाची उपासना सुरू करताना नेहमी सगुण उपासनेने सुरुवात करतात, कारण ती समजण्यासही सोपी आहे व ती अनुभवताही येते. भागवतामध्ये नवविधा भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. नवविधा भक्ती ही याच सगुण रूपात करता येते. श्रवणम कीर्तनम विष्णु, स्मरणम पादसेवनम, अर्चनम बंधनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम. हळूहळू सगुण भक्तीकडून निर्गुण भक्तीकडे वाटचाल करणे हे महत्त्वाचे असते. असा साधक निश्चितपणे सगुणाकडून निर्गुणाकडे वाटचाल करीत असतो. इतकेच नाही तर स्वतःला निर्गुण उपासनेची महती ठाऊक असूनही इतरांना मार्गदर्शन म्हणून तो स्वतः सगुण उपासना चालू ठेवतो. स्वतः समर्थांनी सुद्धा सगुण उपासनेसाठी 11 मारुतींची स्थापना केलेली आहे. नवीन पोहणाऱ्याला आपण टायर ट्यूबचा डब्याचा आधार देतो व एकदा का त्याला पोहण्याचे ज्ञान मिळाले म्हणजे तो आधार काढून त्याला स्वतंत्रपणे पोहण्याचे शिक्षण देतो. अध्यात्मात सुद्धा सगुण उपासनेने सुरुवात करावी व हळूहळू निर्गुण उपासनेकडे वाटचाल करावी. असा जो जाणता भक्त आहे तो जगामध्ये धन्य होतो व तोच खरा सर्वोत्तमाचा म्हणजेच परमेश्वराचा खराखुरा भक्त किंवा दास ठरतो. अशा दासाचा परमेश्वराला सुद्धा अभिमान वाटतो. त्यामुळेच मारुतीराया सुद्धा प्रभू रामचंद्रांचे आवडते दास झाले व त्यांना चिरंजीवत्वाचा वर मिळाला. असे धन्य भक्त नेहमीच गुणांवर प्रीती करतात. माणसाच्या ठायी जे सद्गुण असतात त्यांच्यावर त्यांची नेहमी श्रद्धा जडते. माणसातल्या सद्गुणांची ते वाढ करीत असतात व कळत नकळत सद्धर्माची स्थापना करीत असतात. हळूहळू असे भक्त सामान्य पुरुषाकडून कारक पुरुषाकडे त्यांची वाटचाल सुरू होते. असे भक्त जगामध्ये धन्य धन्य होतात व तेच दास भगवंताचे लाडके होतात. आपणही भगवंताचे लाडके भक्त होऊया. जय जय रघुवीर समर्थ.